वालेकुम सगळ्याला, कशी आहो सगळी. तर बघू शकता आम्ही दिब्बाला पोचलेली आहोत जमाल अंकलच्या इकडं. माशाल्लाह दिब्बाल फुजेराला तुम्ही लोक जमाल अंकलच्या इकडं ह्या झाडावर आंबं बघू शकता. आपल्या गाडीची हालत बघा काय झाली. काल डेझर्ट सफारीला गेल्या तेव्हा तर हालत मग खराब आहे. गाडी पण आपल्याला धुवायची आहे. तर जमाल अंकलनी इकडं बाहेरच्या साईडला मला हाक मारली की दाखवता येतं का तुला काहीतरी. तर बघूया आता जमाल अंकल काय दाखवतात, तुम्ही लोक पण बघा. तर इकडे बघू शकता इलेक्ट्रिक स्कूटरवर दादू, इमान, अरहम आणि आयतला घेऊन फिरतात. जबरदस्त. चला मी पण ट्राय करून बघताय, मला चालवायला जमते का ही स्कूटर. मस्त एकदम इझी आहे स्कूटर चालवायला. राईला पण स्कूटर घेऊन फिरते बघा, इमानला घेऊन मस्त पैकी मजा करतात. पोरा फुल एन्जॉय करतात दिब्बाला. तर फ्रेंड्स आंबो बघा माशाल्लाह जबरदस्त. हे बघा आंबो बघा. दोस्त लोकांनो हिंची तर तुम्ही वाकिफच असाल शेतूत. तर आपण शेतूत जी आहे ते आपण टेस्ट करूया आणि बघूया. ब्लॅकवाला शेतूत मँगो. गोर गोर आहे, गोर गोर. गोर गोर. मजा आहे. जबरदस्त. राहिला किती टायमाच्या नंतर दिब्बाला आलीस? पुऱ्या 1 वर्षाने. 1 वर्षाने. हा. तर आज जमाल अंकलने तुझ्यासाठी काय स्पेशल नाश्ता बनवला? आज बनतात जमाल अंकलचा स्पेशल वडापाव. वडापाव. हा. तर वडापावचा मसाला तयार आहे एकदम जबरदस्त आणि बटाटा उकरून झालेला हात बघू शकता. इमान बेटा तू काय करतास आता बेटा? पाणी भरतास? अरे आयत बसली पाण्यात. ये आयत गुडिया. हॅलो हॅलो. काय बॉल मिळलो तुला? आता काय क्रिकेट खेळशील दादू सोबत? दादू बॅट घेतील आणि बॉलिंग कुणाला करूशील? हा काय बॉलिंग करूशील की बॅटिंग? दादू बॉलिंग करतील की तू बॅटिंग करशील? बॉलिंग करशील. तर पोरा बघा फुल एन्जॉय करतात, पाण्यात धुमाल करतात. इमान पण निघाली. इमानला पण मजा वाटते पाण्यात केल्याला. तर खतीजा चाचीच्या हाताचो वडापावचो बॅटर जो आहे फुल तयार झालेलो आहे आणि चाचीनी बघा वडं बनवून ठेवली नात. आता फ्राय करायचं बाकी आहात. राईला पण हेल्प करते वडं बनवायला. ओ हो वडं जात तर फ्राय करायला फुल तयार झालेला आहात. फ्राय होतात आहात. वडं जात तर फ्राय होऊन तयार झालेला आहात. आता कुणासारखं वडं दिसतात तर मला सांगा, शिवनदीरचं वडापाव की नंदनीचं? तर अस्सलाम वालेकुम. तर आज दुपारला सो मेन्यू दाखवतो तुमच्या लोकांना. हल्दोनी जयेश बघू शकता. कोकेरी जिल्हा आपण बोलता जयेश. आज जयेशचा हल्दोनी इंशाल्लाह आणि खिचडी. तर खिचडी हल्दोनी शिजेल आज, ती पण मी तुम्हाला इंशाल्लाह दाखवेल. कौरो जयेश आहे बघा, 3 किलोचं जयेश आहे. चल जमाल अंकल आपल्या हाताने स्पेशल त्यांच्या स्टाईलला वडापाव रेडी करतात खायला बघू शकता. घाटी चटणी विटणी लावून एकदम जबरदस्त. राईला आता टेस्ट करून सांगेल की वडापाव झालोय कैसो. तर राईला बोलते 10 out of 10 वडापाव 1 नंबर आहे. तर वडापाव तर 1 नंबर झालेलो आहे, पण मी माझ्या बहिणीला आरजूला मिस करताय. तर गेल्या वर्षी आरजू आमच्या सोबत होती आणि आम्ही मोप मजा केल्या तेव्हा. तर दही वडा कैसो खातात बघा. दह्यातलं मस्तपैकी घाटी चटणी टाक्याची, तिनात वडो मिक्स करायचो आणि खायचो. यार मजा येतं, जबरदस्त लागतं तो. आता जमाल अंकल आणि अरम म्हावरा काप्याला बसले आता जयेश काप्याला. अरम दादूला बोलतोय मला म्हावरा काप्याला शिकवा. म्हावऱ्याला हात नाही लावय पण त्याला म्हावरा काप्याला शिकायचं आहे. काय बोलियाचा. तर दुपारचं जियाचो टाईम झालेलो आहे आणि चाचीनी जयेशचा जबरदस्त हल्दोनी बनवली नात. इंडियात नाही आलेलो म्हावऱ्याचा मसाला वापरून. जयेशचा म्हावरा पण जबरदस्त फ्राय केलेला दिसतोय. दहानावरती मस्तपैकी हल्दोनी टाकूया आणि मजात खाऊया. आणि हिंच्यासोबत बघा आंबट आंबट खार. काय मजा येईल आता जियाला. कसम जेवण चूप नि जियाचा. तर आपण आता टेस्ट करून बघूया की हल्दोनी आणि चावल कैसा झालाय. 1 नंबर मजा आली कसम. मावराचं तुकडं तोडूया आणि टेस्ट करून बघूया मावरा कैसा फ्राय झालाय. जबरदस्त. सांजची 5:30 वाजता आम्ही लोक जाणार होतो डीप सी फिशिंगसाठी, पण तो प्लॅन्स अनसक्सेसफुल गेलो वाऱ्याच्या मुलं. वारा बघा काय सुटलाय, जबरदस्त वारा सुटलाय आणि
जाम लाटे होत त्याच्यामुळं कोस्टगार्डनी बोट जाऊन दिला नाही. मग आम्ही लोक शोर फिशिंगसाठी आले आहो पण आमच्या लोकांना काही मिळला नाही. आपलं खास दोस्त आरिफ भाई आपल्याला मिळायला आल्यात फिशिंग स्पॉटला. जबरदस्त मजा आली. पोरांना भूक लागली होती. पोरांसाठी फ्रेंच फ्राईज, राहिलाला चिल्ली पराठो मोप आवडतं, राहिलासाठी चिल्ली पराठो आणि आमच्या सगळ्यांसाठी शोरमा आणला होता मी. रातीला जियाला बघू शकता मांस बनलाय. मांस बकऱ्याचा मांसाचा जबरदस्त साल्ला बनलाय. त्याशी धान, पापड, खबूस आणि लोणचा. तर आपण टेस्ट करून बघूया की कैसा जाईल. जबरदस्त मजा आली. तर आजचा जो व्लॉग आहे तो आता एंड करूया. ठीक आहे. सांभाळा तब्येत, दुआत याद ठेवा. लाईक करा, फॉलो करा आणि ज्या लोकांनी सबस्क्राईब नाही केलं ना त्या लोकांनी सबस्क्राईब करा. थँक्यू.